मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाही हजर होते। शरद पवारांच्या उपस्थितीत लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा। लोणावळ्यात कार्यकर्त्यांकडून पवारांचं जंगी स्वागत। टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं काहीच काम नाही। मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरे आता दौरे करू लागलेत। रामदास कदमांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। विकास कामं करताना रवींद्र चव्हाण जाणून बुजून त्रास देतात। रामदास कदमांचा चव्हाणांवरती आरोप। निलेश राणेंनंतर आता रामदास कदमांची 9 मार्चला गुहागरमध्ये जाहीर सभा। रामदास कदम काय बोलणार याची उत्सुकता। लोकसभेच्या जागा वाटपावरनं शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलेलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करून केसानं गळा कापण्याचं काम करू नका। भाजपला रामदास कदमांचा इशारा। त्या गटाबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही। केसानं गळा कापू नका हे कोण कोणाला सांगतंय ते माहित नाही, पण त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे। संजय राऊत यांची रामदास कदमांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे सगळं काही होत नाही। आम्ही युतीत होतो त्यावेळी सुद्धा आमच्या मनासारखं घडलं नाही। आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडायला हवा। संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला। आमदार योगेश कदम यांच्याकडूनही भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी। आमचे कार्यकर्ते भाजपच फोडणार असेल तर आपल्यालाही नाईलाजानं भूमिका बदलावी लागेल। योगेश कदम यांचा इशारा। रामदास कदमांना शिवसेनेनं मोठं केलं। उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार रामदास कदमांना नाही। 2024च्या निवडणुकीत जनता त्यांना घरी बसवेल। राजन साळवींची टीका। लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी। वेळ पण तीच, मालक पण तोच। शरद पवारांच्या बॅनरवरती नवी टॅगलाईन। नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर। विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांचा गडकरींच्या विरोधात लढण्यास नकार। काँग्रेसकडनं उत्तर मध्य मुंबईतनं राज बब्बर यांचं नाव चर्चेत। काँग्रेसच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडनं आपण इच्छुक। लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। आपल्याबाबत महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल, हाके यांना विश्वास। भंडारा गोंदियाची जागा भाजपची। राष्ट्रवादीच्या मदतीनंच विक्रमी मतांनी विजय खेचून आणा, खासदार सुनील मेंढेंचं वक्तव्य। खासदार सुजय विखेंची खासदार अमोल कोल्हेंवर टीका। अमोल कोल्हेंच्या निमंत्रणाला आपण फारशी किंमत देत नाही, त्यांच्याकडे उमेदवार नाही त्यामुळे ते इतरांना निमंत्रण देतात, सुजय विखेंचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भिवंडीत मध्यरात्री संकेत भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। 14 फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीत संकेत भोसलेचा मृत्यू झालाय। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। उपमुख्यमंत्री अजित पवार गोंदिया जिल्हा दौऱ्यावर। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यावेळी उपस्थित असतील। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। राज ठाकरे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स झळकतात। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची 9 मार्चला पुण्यात जाहीर सभा। शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात या सभेसाठी हजर असतील। पुणे महानगरपालिकेचे वर्ष 2024-25चं अंदाजपत्रक आज सादर होणार। अंदाजपत्रकामध्ये कोणत्या योजनांसाठी किती निधी असेल याची पुणेकरांना उत्सुकता। लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब। जाहीर सभा घेऊन कुणाची किती ताकद आहे ते पहा आणि मग उमेदवारीचा निर्णय घ्या। ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं काँग्रेस हायकमांडला पत्र। वरिष्ठांनी तंबी देताच भाजप प्रचार प्रमुखाची भाषा बदलली। मावळ लोकसभेवरती दावा करत भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी रवींद्र भेगडे यांनी केलेली होती। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात दाखल होणार। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक। भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी नाशिकच्या मालेगावचा दौरा करणार। मालेगावमध्ये जात नाना पटोलेंनी घेतला दौऱ्याचा आढावा।
शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचा भाग असलेल्या नसरापूर इथे 9 तारखेला सभा घेणार। या सभेसाठी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे उपस्थित असतील। नागपूर विद्यापीठातील नमो युवा महासंमेलनावर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आक्षेप। राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठात परवानगी कशी? राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून तक्रार। ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा रद्द। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होतं भूमिपूजन। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात अज्ञातांकडून महापालिकेसमोर बॅनरबाजी। महापौर केलं, स्थायी समितीचं अध्यक्ष केलं, पक्षाचं सरचिटणीस बनवलं, आणखी काय हवं या आशयाचे बॅनर्स आहेत। आज सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची पत्रकार परिषद। सरकारनं 10% आरक्षण दिल्यावर पुढची भूमिका काय? जरांगे पाटील यांची मागणी। या संदर्भात आणि इतर विषयांबद्दल भूमिका जाहीर केली जाईल। 9 तारखेला महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकरांसोबत पुन्हा एकदा बैठक। जागांबाबत अंतिम निर्णय होणार। काल झालेल्या बैठकीत 17 जागांविषयी चर्चा झाल्याची माहिती। 2 दिवसात वंचितकडनं पुन्हा एकदा जागा वाटपासंदर्भातला नवा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला जाईल आणि त्यानंतर वंचितच्या समावेशाबद्दल निर्णय होईल अशी माहिती आहे। सध्या आपण याविषयी काहीच बोलणार नाही। पुढच्या बैठकीत सगळं काही निश्चित होणार आहे। बैठकीबाबतची प्रकाश आंबेडकरांची माहिती तसंच आपल्या चेहऱ्यावर तुम्हाला काय वाटतंय असं सूचक विधानही त्यांनी केलं। जागा वाटपासंदर्भात भुजबळांची व्यक्तिगत मागणी। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं भुजबळांना उत्तर। छगन भुजबळ जेव्हा बोलतात तेव्हा पार्टीच बोलते। मुनगंटीवारांनी मतमतांतर करण्याची गरज नाही। आम्ही त्यांना विचारून जागा मागणार नाही, तर दिल्लीतील भाजपच्या लोकांशी बोलून जागा घेऊ, भुजबळांचं उत्तर। मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे। अधिकाऱ्यांच्या आडून सत्ताधारी भ्रष्टाचार करतात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, सहआयुक्त सुधाकर शिंदे यांची तात्काळ बदली करावी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी। महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या जुगाराबाबत संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। ऑनलाईन लॉटरीच्या रूपानं हे अड्डे बेकायदेशीर पद्धतीने चालवले जात असल्याची पत्रातनं माहिती। प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर खोटारडे असल्याची सडकून टीका। वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबईत पार पडलेल्या सभेत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।